शेगावातील पेढ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर. एफडीएच्या अहवालात पेढे अमानक आणि आरोग्यासाठी घातक. शेगाव कचोरीचे तेल मात्र सुरक्षित. शेगावातील पेढ्यांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जून 27 रोजी अन्न आणि औषध प्रशासनाने एफडीए शेगाव मंदिर परिसरातील पेढ्यांच्या दुकानांवर धडक कारवाई केली होती. या कारवाई दरम्यान दुकानांमधून पेढ्यांचे आणि प्रसिद्ध शेगाव कचोरीचे नमुने जप्त करून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आणि आता त्या तपासणीचा अहवाल समोर आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पेढ्याचे दोन्ही नमुने अमानक, सबस्टँडर्ड आढळले असून ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अहवालामुळे भेसळ करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान संबंधित दुकानदाराला या अहवालाविरोधात केंद्रीय प्रयोगशाळेत सेंट्रल लॅबोरेटरी अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र तिथेही हाच अहवाल कायम राहिल्यास या दुकानदारांवर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. दुसरीकडे प्रसिद्ध शेगाव कचोरी तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाचा अहवाल प्राप्त झाला असून ते तेल प्रमाणित म्हणजेच वापरासाठी सुरक्षित आढळलं आहे. मात्र तयार कचोरी आणि मैद्याचा अहवाल अजूनही प्रलंबित असून संपूर्ण बुलढाण्याचं लक्ष आता या उर्वरित अहवालाकडे लागून राहिलं आहे. ऍक्च्युली आपण शेगावमध्ये 2 आस्थापनांची तपासणी केलेली होती. त्यापैकी एका आस्थापनेचे 2 अन्नपदार्थ म्हणजे दोन्ही पेढेच होते. एक कंदी पेढा होता आणि एक मलई पेढा होता. त्या दोघांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि जो आपला लॅबोरेटरीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये एका पेढ्यामध्ये अदर फॅट जी असते, जसं मिल्क फॅट असली पाहिजे, तर मिल्क फॅट व्यतिरिक्त अदर फॅट म्हणजे जसं एकतर पामोलिन तेल असू शकतं किंवा इतर खाद्यतेल असू शकतं असं त्यामध्ये आढळलेलं आहे. आणि एक दुसरा जो कंदी पेढ्याचा नमुना घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा रंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलेलं आहे. याचा मानवी आरोग्यावर परिणाम शासनाच्या जे मानक आहेत त्याच्यानुसार एक लिमिट ठरवून दिलेली असते. त्या लिमिटच्या खूप जास्त प्रमाणामध्ये जर ते व्हायलेशन असेल तर ते मानवी शरीरावरती काही ना काहीतरी प्रभाव करतच आणि त्या दृष्टीनेच सरकारने ती मानकं बनवलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच तसं म्हणता येऊ शकतं. तर पुढील काय कारवाई केली जाणार? यामध्ये असं आहे की कायद्याच्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीला अहवाल पाठवला जातो, त्याला 30 दिवसाचा पिरियड अपीलसाठी दिला जातो. जर हा अहवाल समोरच्या अन्न व्यवसाय चालकाला मंजूर नसेल तर तो केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीकडून त्याला तो तपासून घेतला जाऊ शकतो. परंतु त्या लॅबोरेटरीचा रिपोर्ट सुद्धा जर तसा झाला किंवा या रिपोर्टवरती जर काही अपील झालं नाही तर आपण याच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करतो. म्हणजे त्याच्या विरुद्ध संबंधिताच्या विरुद्ध कलम 59 अंतर्गत खटला दाखल होतो. शेगाव कचोरी संदर्भात हो, शेगाव कचोरीकडे 5 अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आलेले होते. त्यापैकी 2 खाद्यतेलांचे अहवाल प्रमाणित असल्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 3 अन्न पदार्थांचे अहवाल अजून यायचे बाकी आहेत.